पुढली बातमी अशी की शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात मंत्री नितेश राणे यांना डिवचल्याचं पाहायला मिळालं। सभागृहात एखादा प्रश्न विचारला म्हणून चिडायचं नसतं, त्यासाठी बाहेर मैदान मोकळं आहे असा टोला त्यांनी लगावला। त्यावर नितेश राणे यांनीही पलटवार केला। अध्यक्ष महोदय, खरं तर मंत्री महोदयांनी हा प्रश्नाचं उत्तर प्रश्न वाचला की नाही मला डाऊट आहे, कारण 1 2 3 4 मी तर उत्तर देत नाही, पण शेवटचं फक्त उत्तर मी तुम्हाला विचारतो की तुम्ही तुमच्या खात्याला जाब विचारून ठेवा। काय उत्तर आपण दिलंय? महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमन 1981 सुधारित 2021 अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 9, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 19 अशा एकूण 28 परराज्यातील नौकांवर, म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे परराज्य होतंय असं ते उद्बोधित होतंय। या ठिकाणी परराज्यातील थोडंसं सुधारणा करून घ्या, लगेच चिडू नका। चिडायला बाहेर मैदान मोकळं आहे, इथं नाही चालत ते, आणि आम्ही पण काय चिडण्यामध्ये कमी नाही। म्हणून सन्माननीय भास्कर जाधव साहेबांनी महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत। आता चिडणं आणि या प्रश्नाचा काय संबंध आहे हे आता पहिलं तर मला माहीतच नाही अध्यक्ष महोदय। हे खातं वर्षानुवर्ष आपल्या महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चालू आहे। 2014लाच हे खातं जन्माला आलं असं नाही, ठीक आहे, कारण का परत परत सगळं मीच केलं हा विषय नको जरा याच्यावर। दुसरा मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय, आता काय आहे, काही लोकांना कितीही चांगलं बोललं तरी पण त्यांना तो राग येतोच आणि मग मी राग करतो। आपण चांगल्या बोटींबद्दल मूळ मुद्दा मच्छीमारांबद्दल आहे। पुढली बातमी अशी की मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती। 16 नोव्हेंबर रोजी गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरणा याने या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचं डोकं दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या केली होती। या प्रकरणावरून राज्यभरात निषेध व्यक्त करण्यात आला। या अत्याचाराप्रकरणी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली। यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं म्हटलंय। माझी एकच मागणी आहे की जर ज्याला कायद्याची भीती नसेल अशा नराधामाला आपण ताबडतोब चांगला सरकारी वकील, ज्याला वेळ असेल, सरकारी वकील ज्याला वेळ असेल तो सरकारी वकील द्याल का? ही केस फास्ट ट्रॅक मध्ये चालवाल का? जो फास्ट ट्रॅकचा न्यायाधीश असेल ती महिला न्यायाधीश असेल का? आणि माझ्या 3 वर्षाच्या चिमुरडीला, माझ्या मुलीसारखी, माझ्या बहिणीसारख्या चिमुरडीला न्याय मिळेल का? ज्या महिलांवर जी दहशत पसरली, ह्या दहशतीसाठी याला फाशीची शिक्षा होईल का? सदर खटला जलद गतीने न्यायालय वर्ग करण्याबाबत महाप्रबंधक माननीय उच्च न्यायालय मुंबई यांना विधी व न्याय विभागाच्या वतीनं 3 डिसेंबर 2025 रोजी विनंती देखील करण्यात आलेली आहे। आता आपली जी मागणी आहे की त्या ठिकाणी महिला न्यायाधीश असाव्या, ही देखील आपली भावना त्या ठिकाणी विधी व न्याय विभागाच्या वतीनं कळवण्यात येईल। आणि त्याच पद्धतीनं खटला जलद पद्धतीनं आपण म्हटलं की 1 महिन्याच्या आत, शेवटी हा न्यायालयाचा अधिकार आहे, आपण एवढी विनंती न्यायालयाला करू शकतो की लवकरात लवकर याच्यामध्ये त्या ठिकाणी दोषींवर कारवाई व्हावी। मुख्यमंत्री आम्ही चर्चा करून यामध्ये एक तर विशेष वकील तात्काळ देणं, फास्ट ट्रॅकवर ही केस चालवणं आणि टाइम बाउंड मध्ये त्याला अशा जर ज्या अतिशय अमानुषपणे अमानवीय घटना, ते तर मी केलं होतं ना बाबा, अमानवीय घटना ज्या आहेत, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा केसमध्ये विशेष वकील लावून सगळी आपली एव्हिडन्स त्या ठिकाणी पुरावे गोळा सगळे आपण सादर करून त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी शासन पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न करेल।